चला राहुल आणि बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतो उमेश. अरे उमेश आहे बंधू. बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये राहुल कांबळे उमेश कांबळे डीडी स्मृती तुर्भे टीम कडनं आणि उल्वे टीम कडनं आपण पाहणार आहोत. उल्वे टीम एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. उल्वे टीम एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. रोशन आलाय. चला गोलंदाजीसाठी रोशन. पहिला बॉल. पहिलाच बॉल हलक्या त्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. सुरुवात झाली आहे 1 या धावसंख्येने. पहिल्या बॉलवरती अकाउंट ओपन झालंय डीडी स्मृती तुर्भे या टीमचं. उल्वे टीमला आम्ही विनंती करू की जास्त प्रमाणामध्ये तर ती ओके बंद झाली. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस टॅप केलाय राहुल कांबळेच्या बॅटमधला फटका चांगला आहे परंतु एक सिंगल रन मिळणार आहे. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं ना. पहिल्या 2 बॉलवरती 2 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगल्या गॅप मध्ये बॉल. या मागचा पहिला चौकार आहे राहुल कांबळेच्या बॅटमधनं. पहिला चौकार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. 7 धावा 8 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा बॉल शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. गोलंदाजाचं नाव पाठवा. उल्वे टीम एक्स्ट्रा प्लेयर आहे का तुमचा? तर असेल तर पाठवा अन्यथा पॅनलाइज करू आम्ही तुम्हाला. कारण की नावं कळणं भरपूर महत्वाचं आहे. वैयक्तिक पारितोषिक आहेत आणि नावं कळणं भरपूर महत्वाचं आहे. तुम्ही पहिल्यांदा खेळता असं वाटत तर नाहीये तरी प्लीज विनंती करतोय एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक्स्ट्रा प्लेयर असणं भरपूर महत्वाचं आहे. चला मॅचला सुरुवात करा. बाला आलाय. मॅट्रिक्स ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सन्माननीय आदरणीय जयंतीलाल मसुरिया साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. स्वयंभू गणोबा सेवाभावी संस्था व स्वयंभू गणोबा चषकामध्ये त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि टीमची धावसंख्या 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. उमेशच्या बॅटमधनं 4 धावसंख्येचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होता. 13 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. बॉलर तयार. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल
खूप चांगली गोलंदाजी उलव्यावर हा संघ मात्र आज नवी मुंबईमध्ये दाखल झाला या शिरोडाच्या मैदानावरती. तो पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज झालाय बाद. उमेश कांबळेचा खेळ मात्र संपुष्टात आणलाय. पहिला धक्का लागलाय डीडी स्मृती तुर्भे या टीमला. थँक्यू. सिद्धार्थ आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, नंबर क्रमांक 3 वरती आपण त्यांना पाहतोय. गोलंदाजी बालाने खूप चांगली केली आहे यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर. गोलंदाज तयार होत आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लाजवाब डिलिव्हरी पाहायला मिळाली. चॉप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल आलाय. 14 धाबा फलकावरती लागल्यात. एक विकेट आतापर्यंत गमावली. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न करतायत परंतु थांबवले राहुलने. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या 1 ओव्हरचा खेळ. थँक्यू 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 थँक्यू. चला तर 1 बॉलचा खेळ शिल्लक, 2 ओव्हरचा खेळ आणि यावेळेस चांगला फटका आणि इथे बाउंड्री आली आहे. चौकार आलाय. भरपूर महत्वाचा फटका होता डीडी स्मृती तुर्भे टीमसाठी, कारण की धावा कुठेतरी थांबलेले होते आणि या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. टीमची धावसंख्या 18, 1 गडी बाद. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर संघ डीडी स्मृती तुर्भे संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. सचिन आलेत गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलने केली आहे सुरुवात. अवंतर धाबा तुम्हाला बॉक्स क्रिकेटमध्ये कमी खर्च करावे लागतात, कारण की जर तुमच्याकडे नियंत्रण असेल, टप्पा चांगला असेल ना, तर बॉक्स क्रिकेटमध्ये 6 चेंडू टाकण्यामध्ये माहीर असतात गोलंदाज. काही जर पाहिले तर त्यावेळेस फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला खेळलाय. लाजवाब फटका. गोळीच्या वेगाने हा बॉल मात्र निघून चालला सरळ सीमारेषा पार. 4 धावसंख्येचा फटका. टीमची धावसंख्या 23-23. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. राहुल कांबळेच्या बॅटमधनं लगातारचा हा दुसरा चौकार आला आहे आणि टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल जाऊन पोहोचले 27 धावा. सत्तावीस धावा धावफलकावरती. बॅटिंग करणारा संघ तुर्भ्याचा आहे, गोलंदाजी करणारा संघ उलव्याचा आहे. आज नवी मुंबईमध्ये ते दाखल झालेत. यावेळेस स्पायडर स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. समोरला 2 फटके खेळले, त्यानंतर अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहुल कांबळेचा. कुमार 11 तुर्भे भूषण पाटीलच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे राहुल कांबळे. सध्या बॅटिंगसाठी अंडरआर्म क्रिकेटमध्ये. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं पतन. बॅट उशिराने आली पॉपिंग क्रीज मध्ये, त्याच कारणामुळे फलंदाज बाद झालेत. एक्शन रिप्ले मध्ये पाहता येईल, बॅट थोडीशी उशिराने आली. मुवमेंटची पाहिजे तशी झाली नाही राहुल कांबळेची आणि आणखीन एक विकेटचं पतन. दुसरा धक्का लागलाय.
थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करतोय, टेनिस क्रिकेट सातत्याने आपण वेगवेगळ्या विभागामध्ये पाहिलेले आहेत, मग व्यावसायिक संघही पाहिलेले आहेत. आणि किरण 11 शिरवणे या नावाने भरपूर संघ किरणजी मेहर यांनी पुरस्कृत केलेले होते. शिरोणे गावाचं नाव आज कानाकोपऱ्यात प्रत्येक टेनिस क्रिकेट खेळाडूच्या नावावरती आहे. आणि किरणदादा मेहर यांना विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतो. किरणदादा आपण या, आपलं सहर्ष स्वागत. 4 धावा मिळाल्यात. लॉंग लेगला चौकार. सूरज तेच म्हणता येईल ना की लॉंग ऑन तरी ते म्हणता येणार नाहीये. मिड ऑन, मिड ऑफ, शॉर्ट स्क्वेअर लेग. निश्चित टीमची धावसंख्या धावफलकावरती 32 लागल्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. दोन विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत. आणि बऱ्याच वर्षानंतर किरण दादांनी सांगितलं की आमचा शिरोणे संघ पनवेल परिसरामध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचलाय. करंजा देवी शिरोणे 11 या नावाने संघ खेळतोय आणि खऱ्या अर्थाने भरपूर वर्षानंतर रायगड विभागामध्ये जाऊन शिरोणे संघाने ही बाजी मारली. आणि आज पुन्हा एकदा ते दिवस दाखवत आहेत, जे तानाजी काका आणि अनेक जे खेळाडू आहेत शिरोणे गावचे लेजंड खेळाडू ज्यांनी दाखवलं होतं या शिरोणे गावाला, ते दिवस पुन्हा एकदा या गावासाठी आलेले आहेत. प्रथम सुतार एक वेगळा नवीन संघ तयार केला आणि गावामध्ये 2 संघ झालेत. असं नाही की संबंध खराब आहेत, संबंध चांगले आहेत. दोन्ही संघ जे तर एकमेकांसोबत चांगले खेळतात, एकमेकांचे मित्र सुद्धा आहेत. परंतु सगळ्या खेळाडूंना संधी मिळावे म्हणून एका गावामध्ये 2 संघ तयार झाले. आणि सध्या करंजा देवी शिरोणे संघ हा लाजवाब फॉर्म मध्ये. यावेळेस पायडा स्वीप करायचा प्रयत्न, बुंद्यात बॉल टाकलाय. यॉर्कर पद्धतीचा हा बॉल त्रिफळा चित करत फलंदाज क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर चाललाय. थँक्यू. ओके, तर नेक्स्ट मॅच जो मी खऱ्या अर्थाने नेक्स्ट मॅचचा कॉल देतोय. लॉर्ड्स तुमच्या समोर सागर पॅकर्स टक्का पनवेल हा संघ आपल्याला पुढच्या मॅच मध्ये खेळताना दिसणारा. यावेळेस फटका चांगला आहे, ड्राईव्ह केलाय, फिल्डिंग खराब झाली आहे. पहिलाच बॉल खेळत असताना हर्ष बाट मधनं आलाय चौकार. टीमची धावसंख्या 36-36. यावेळेस जर फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये. यावेळेस ऑन साइडला हर्ष बाटपदनं 2 बॉल 2 चौकार. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागल्या 40 धावा. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. उलवे संघ आता थोडासा बॅकवर्ड वरती पाहायला मिळतोय. 40 धावा धावफलकावर 3 गडी बाद. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतोय. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आणखीन एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 41 धावा. 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे या सत्रामध्ये. दोन्ही बॅटर्स मध्ये थोडीशी चर्चा होत असताना हर्षला जो अनुभव आलाय तो सांगत असताना सिद्धार्थच्या बॅटमधनंही एक फटका चांगला पाहिला 4 धावसंख्येचा. आपण तो गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला अक्षय पाहायला मिळतात, थोडेसे महागडे आपल्याला जरूर ते पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एक सिंगल रन मिळणार आहे. 42 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्यात. 42 धाबा. बॉलिंग तगडी करावी लागणार आहे. 42 म्हटल्यावरती सेफ स्कोर नाहीये या खेळपट्टीवरती, या मैदानावरती.
शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 42 42 धावा धाफलकावरती लागल्या. 3 गडी बाद. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस फटका पुढे सरसात खेळण्याचा प्रयत्न. बॅटला बॉल लागला आणि सरळ यष्ट्यांवरती हा बॉल आणि फलंदाज आणखीन एक बाद होतोय. चौथा धक्का लागलाय. 42 वरती थांबलेले आहेत तुर्भे संघ, डीडी स्मृती तुर्भे संघ आणि संघ राया 8 उलवे टीमला 44 धावा पूर्ण 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. जयंतीलाल मसुरिया साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा साहेबांचा मी सरचं स्वागत करतोय. SB एंटरप्राइजेस शिरोणे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये सागर पॅकर टक्का पनवेल या दोन टीम्स मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो टॉस साठी या. त्याचबरोबर आर्यन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आर्यन पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय साहेबांचा शुभ सन्मान आर्यन पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रज्वल वाघमारे पंचांच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहतोय. कालच्या दिवसामध्ये त्यांचा संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय झालेला. 43 चा पाठलाग करायचा आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. SB एंटरप्राइजेस शिरोणे आणि सागर पॅकर्स टक्का पनवेल दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी यायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन ओके. पनवेल टक्का टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शिरोणे टीमचे कॅप्टन सूर्या संघ आहे उपस्थित कारण की त्यांचा कॅप्टन आलाय. ओके तर पनवेल टक्का यांच्या कॅप्टनला थोडीशी आम्ही विनंती करतोय की थोडासा आपण थांबा कारण की आम्ही वेळेवरती हा सामना जो संघ आहे ना तो उपस्थित केला या ठिकाणी. तर प्लीज विनंती करते थोडासा आम्हाला सहकार्य करा. रोहन आणि सचिनची ही जोडी गोलंदाजीसाठी राहुल कांबळे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅचला करूया सुरुवात. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतोय. चला डीडी स्मृती तुर्भे राहुल जास्त वेळ घेऊ नका प्लीज. अजून 2 सामने आम्हाला कव्हर करायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये तर 2 वाजले होते सामने संपता संपता. त्यावेळेस फाटका चांगला आहे. समोरच्या दिशेला खेळत क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय चौका ठोकलाय. 4 धावा. पहिल्याच बॉल वरती चौका ठोकत असताना बॅटर रोशन. राहुल कांबळे पुन्हा एकदा तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. विकेट किपर भरपूर वेगाने आले. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पहिला बॉल चौका, दुसरा बॉल डॉट. राहुल कांबळे पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस हलक्या त्याने खेळून काढल्या. फक्त एक सिंगल रन मिळणारा. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या धावा 5 धावा दाफलकावरती लागल्यात. विकेट अजूनपर्यंत एकही गमवली नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची ही मॅच आहे आणि त्यामध्ये 43 धावा डीडी स्मृती तुर्भे टीमने मात्र 42 उभ्या केल्या. 43 धावा बनवायच्या आहेत राया 8 उलवे टीमला. त्यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी. एक सिंगल रन. राहुल कांबळे आणि उमेश कांबळे तालमील
भरपूर महत्वाचं आहे, कारण की या छोट्याशा मैदानावरती ओव्हरथ्रोच्या धावा भरपूर मोठ्या लागतात मनाला. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल कांबळे तयार होतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज लागलेली आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने फक्त एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. 5 बॉलचा खेळ संपला. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. पहिल्या बॉलवरती चौका ठोकला होता रोशनने. त्यानंतर पूर्णपणे शांत क्रिकेटचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाज राहुल कांबळे तयार होत आहेत. समोर सचिन आहेत. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर करतील. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉल फेकतोय तोपर्यंत मात्र एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती 8 बिनगडी बाद. चांगलं षटक राहिलं हे डी स्मृती तुर्भे टीमकडनं, कारण की पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं दोन्ही बॅटर्सला. जरूर विकेट मिळाली नाहीये राहुल कांबळेला, परंतु धावाही जास्त त्यांनी खर्च केलेला नाहीयेत. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा बिनगडी बाद. संघ राया हिट उलवे. चला गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय हर्ष. फटका चांगला आहे समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मिड ऑफला म्हणता येईल तो. तर मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि त्यानंतर फक्त एक सिंगल रन. चला प्लीज विनंती करतो सचिन, आताच षटक झालं. तुम्ही चर्चा केलेली आहे. यापुढे जर एकत्रित आला तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल, कारण की कमी वेळ आहे आमच्याकडे. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा तयार होता. 9 धावा धावफलकावर. यावेळेस नो बॉल टाकला गेलाय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आला. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 10 धावा धावफलकावरती लागल्यात. चला आता तुर्भे संघ मॅच संपेल तरी कशी लवकर, प्लीज विनंती करतोय दोन्ही टीम्सला. 10 धावा सध्या धावफलकावरती आहेत बिनगडी बाद. आपण पाहतोय राया हिट उलवे संघ. गोलंदाज तयार होतोय हर्ष पुन्हा एकदा. त्यावेळेस फटका चांगला आहे. पुन्हा एकला लॉंग ऑफ. क्षेत्ररक्षक खूप चांगला झाला मिड ऑफला आणि जोरकस अपील जरूर जोरात केली. आता प्रज्वल वाघमारे डिसिजन काय देतील हे पाहावं लागणार आहे. खूप चांगले पंच आहेत. अंडरम क्रिकेट खूप चांगले खेळतात. सूर्य त्यांच्या समवेत आहेत. दोन्ही पंच एकत्रित येऊन चर्चा करतात आणि डिसिजन DRS ओके. चला एक धाव पळून काढलेली आहे. भरपूर वेगाने ही धाव कंप्लीट केलेली आहे. टीमची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती बिनगडी बाद. 11 धावा धावफलकावर. गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा तयार होईल. समोर बॅटिंग साठी सचिन पाहायला मिळतोय.
पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. बॅकफूट वरती जाऊन मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू डॉट बॉल आलाय. जसे डॉट बॉल येतील तसं टार्गेट मोठं वाटेल. प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती पाहायला मिळणार. 3 बॉलचा खेळ झाला. पुढे सरसावत पुन्हा एकदा यावेळेस गॅप मध्ये बॉल आहे. मिडॉनच्या बाजूने हा बॉल गॅप मध्ये मारलाय आणि सरळ 4 धावांसाठी हा फटका. टीमची धावसंख्या 15. 15 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. 2 बॉलचा खेळ अद्याप शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. हर्ष, सचिन पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. बॉल हातात निसटल्यानंतर ही सिंगल रन. जिथे डॉट बॉल होता तिथे एक सिंगल रन मिळाली आहे. तर टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल 16 लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे राहुल कांबळेच्या हातात मिस फिल्डिंग झाली आहे. हे कधीच तरी पाहायला मिळतं आणि राहुल कांबळे हा थोडासा निराश जरूर पाहायला मिळेल कारण की भरपूर महत्वाचा होता हा चौकार. आणि 4 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 20. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. दोन ओव्हरचा खेळ संपला. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय कुलदीप बाला 3ऱ्या ओव्हरमध्ये. 20 धावा धावफलकावर म्हणजे 23 ची गरज आहे. 12 बॉल त्यांच्याकडे शिल्लक आहेत. 12 बॉल 23 धावा थांबवाव्या लागतील. इथून डीडी स्मृती तुर्बे टीमला गोलंदाज तयार होत आहेत. बॉल तयार. यावेळेस हा बॉल सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. हा बॉल व्हाईट बॉलने केली आहे सुरुवात. टीमची धावसंख्या 21. 21 धावा धावफलकावरती लागल्यात. 21 धावा धावफलकावर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. कुलदीप, इथून हे निर्णायक षटक आहे भरपूर कारण की चौथ्यापासून ते 3रं षटक हे भरपूर महत्वाचं आहे. आणि सातत्याने म्हणत असतात यावेळेस फटका चांगला आहे. पाठ स्वीप करत असताना सचिनच्या बॅटमधनं आडव्या बॅटमधनं खेळलेला हा फटका सरळ सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. पंचवीस धावा धावफलकावरती लागल्यात. डीडी स्मृती तुर्भे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरोधामध्ये राय आहेत उल्वे संघ. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळले समोरच्या दिशेला. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 30. 30 रन स्कोर कार्ड वरती. 30 धावा लागल्यात बिनगडी बाद. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फिल्डिंग मध्ये व्यूहरचना थोडीशी केली जाते. 9 चेंडू आणि 13 ची गरज. 9 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. रोशन चांगली बॅटिंग करतोय. वैयक्तिक 15 वरती खेळतोय. सचिन खेळतोय वैयक्तिक 13 वरती. 9 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. यावेळेस फटका हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. या फटक्याला या फॉर्मॅट मध्ये काहीच महत्व नाहीये. शाबासकी नाही तर निराशा तंबू मध्ये पाहायला मिळेल हा फटका खेळला तर. 30 वरती लागलाय पहिला धक्का. चांगली बॅटिंग करत असताना भागीदारी 30 रनची.
पहिल्या विकेटसाठी राया एट उल्वे या टीम कडनं पाहायला मिळाली. आता समीकरण येऊन पोहोचलंय. येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 8 आणि 8 बॉल मध्ये 13 रनची गरज आहे टीम राया एट उल्वे या संघाला. खेळपट्टीवरती जो तुम्हाला लोगो दिसतोय ना SGG, तो आमचे राकेश दादा भोईर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काढण्यात आला आणि खऱ्या अर्थाने खूप चांगली कला आहे त्यांच्या हातामध्ये आणि खऱ्या अर्थाने त्यांचं आम्ही कौतुक करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आठ चेंडू 13 ची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. कुलदीप समोर बॅटिंग आला, बॅटर्स आला नवीन. कुलदीप आलाय, सोहम आला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. सोहमची ही विकेट मात्र अगदी सस्त्यामध्ये गोल्डन डकचा शिकार ठरलाय आणि किनेक विकेटचं पतन. कुलदीप ऑन अ हॅट्रिक. अथर्व कदम, दुबई रिटर्न. आमचे कॅमेरामॅन जे तुम्हाला दिसत आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती, खऱ्या अर्थाने जे आमचं शाळेचं व्यासपीठ आहे त्याच्यावरती कॅमेरा धरून बसले आहेत. दुबईवरनं खूप चांगलं त्यांनी खऱ्या अर्थाने अभ्यास करून आज भारतामध्ये दाखल झालेत. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेला चौका ठोकला. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यामध्ये 9 धावा करायच्या आहेत. अथर्व कदम, एवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कॅमेरामॅनचं. थोडीशी मस्तीही केली. आमचे सूरज पाई जे ऑपरेटर आहेत सुपर टेनिस क्रिकेटचे, त्यांना थोडंसं घाबरवलं की बिर्याणी मी खाऊन आलो, आता तुझ्यासाठी राहिली नाहीये, संपली बिर्याणी. नंतर जॅक्सला आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितलं की बिर्याणी भरपूर आहे. अशी टिंगल करतात. जरा 6 चेंडू आणि 9 रनची गरज आहे. मजा मस्ती पाहिजे असते, रात्रीचं क्रिकेट आहे. आणि जोक्स जे आहेत ना ते सूरज आम्हाला जास्त काही आठवत नाही. सहा चेंडू आणि 9 रनची गरज या मॅच मध्ये. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यश, दुबई रिटर्न हा चॅनल आहे सुपर टेनिस क्रिकेट. भरपूर स्पर्धा कतार मध्ये जाऊन देखील केल्यात. आणि आमचे सूरज पाहिले सर्व आहेत सुपर टेनिस क्रिकेटचे. त्यांचा फेवरेट कॅमेरामॅन आहे अथर्व कदम. गोलंदाज तयार होत आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाज आलाय यश. यावेळेस आडव्या बॅटनं पहिल्याच बॉलवरती मात्र मॅच फिनिश करण्याचा इरादा, मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत असताना आता 5 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. 5 चेंडू 5 ची गरज आहे. यावेळेस उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आणखीन एक सिंगल रन. आता 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 4 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 4 रनची गरज. थोडासा कान मंत्र देत असताना जे खेळाडू आहेत, जे फिल्डर्स आहेत, ते गोलंदाजाला. यश पुन्हा एकदा तयार होतोय. 4 बॉल 4 रनची गरज. पुढे सरसावत सामना फिनिश झालाय. राया एट उल्वे संघाने हा सामना जिंकलाय. त्यांचा करूया हार्दिक अभिनंदन. आणि डीडी स्मृती तुर्बे संघ तुम्हाला पुढील वाटचालीसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. राया एट उल्वे संघ खूप चांगलं प्रदर्शन तुमचं आम्हाला पाहायला मिळालं आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच ठरलाय